प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कुट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन कारण करुणावरून आले भक्तमांच्या कल्पतरू जगत आधार भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लडीबाळ भगवत भक्त साधकांचे मायबाप योग्यांचे माऊली अलंकापुर निवासी विश्ववंद्य ज्ञानोबा यांचा 3 चरणाचा अभंग आहे. विठाल प्रस्तुत अभंगाचा भाव फार सुंदर आहे, लक्ष देऊ नाही का. आजच्या अभंगामध्ये श्रीमंत ज्ञानोबा नरदेहात आलेल्या जीवाला थोडक्यात देवाची 2 नावं साजरी सांगतात. कोणती कोणती? बोले राम कृष्ण नामे हे दोन्ही साजरी. या जगाच्या पाठीवर देवाचे 2 नावं साजरे आहेत. कोणते कोणते? एक आरचीचं आणि दुसरं पारशाचं. बरोबर ना? बरोबर आहे, लक्ष देऊ नाही का. एक रामाचं आणि दुसरं कृष्णाचं. कोणतं कोणतं? राम आणि कृष्ण. तुम्ही लक्ष देऊ नाही का. बोले 2 नावं साजरी सांगितली, राम कृष्ण नामे. मग ही साजरी नावं तुम्ही तुमच्या हृदय मंदिरामध्ये स्मरायची. हृदय मंदिरे स्मराकारी. कशासाठी स्मरायची? बोले या संसार सागरात जन्माला आल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्याशिवाय कोणी सोडू शकत नाही. आपुली आपण करा सोडबन. सोडबन करायची, रामकृष्ण नावाचा सहारा घ्यायचा. नेमकं काय करायचं? तर संसार नावाचं बंधन वेगानं तोडायचं. बोले संसार बंधन तोडावेगी. एका साधकानं ज्ञानोबा प्रश्न विचारला, महाराज एवढा गोड उपदेश तुम्ही आम्हाला करताय, ठीक आहे, पण हा उपदेश तुम्ही फक्त आम्हालाच करताय का तुम्ही हा उपदेश अगोदर तुमच्या जीवनात आचरणात आणला? त्यावेळेस ज्ञानोबारांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात उत्तर दिलं. ज्ञानोबाराय म्हणले, बाबा हा उपदेश फक्त तुम्हाला नाही तर मी माझ्या ध्यानात अगोदर रामकृष्ण नावाची माळा जपली. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तीराया. आपुल्या पण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी. झालं आपलं कीर्तन. विठाला आज विशेष उपस्थिती या ठिकाणी आपलं कीर्तन शूट करण्यासाठी ज्यांचं चॅनल आहे, आमच्या अमोल दादासाठी सुद्धा जोरदार टाळीवर. अखंड हरिनाम नावाचं चॅनल आहे, दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं हे कीर्तन इथून पुढं कधी जरी तुम्हाला आठवण झाली तर यूट्यूबवरती तुम्हाला पाहायला भेटेल. अखंड हरिनाम नावाचं चॅनल आहे. फक्त घरी गेल्याच्या नंतर मोबाईल काढायचा, यूट्यूब काढायचा, अखंड हरिनाम चॅनल सर्च करायचं आणि आमच्या दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. विठाला सर्व नियोजन अतिशय सुंदर आहे. कीर्तनासाठी उपस्थित सर्व श्रोतू सज्जन मायबाप बाळ गोपाळ ज्येष्ठ मंडळी सर्वांच्या चरणारविंदी अभिवादन करतो आणि उरलेल्या वेळेमध्ये अभंगाचा भाव तुमच्या समोर ठेवतो. लक्ष देऊ नाही का. आज हा आपला सप्ताह चालू आहे. या सप्त्यातला आज 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसाची सेवा माझ्याकडे सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञानोबा यांचा आहे. फार गोड भाव आहे. 53 वर्ष झाली आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होतो. उपस्थित सर्व भाविकांना माझा प्रश्न आहे, कधीतरी आपण विचार केलाय का सप्ताह 7 दिवसाचा का? सप्ताह किती दिवसाचा असतो पोरो? आम्हाला काय माहित म्हणा, तुम्ही सांगा. सप्ताह किती दिवसाचा असतो? 7 दिवसाचा. 8व्या दिवशी काला. लक्ष देऊ नाही का. सप्ताह 7 दिवसाचा का? गेली 53 वर्ष झाली आपल्या गावात सप्ताह चालू आहे. 7 दिवसाचा सप्ताह का? त्याचं कारण सांगून जातो. एक थोडा वारकरी संप्रदायाचा भाव तुमच्या समोर ठेवतो, ऐका. सप्त्याचा पहिला दिवस म्हटलं कीर्तनकार बांधलेला आहे. लक्ष देऊ नाही का. सप्ताह 7 दिवसाचा का? पहिला दिवस म्हटलं कीर्तनकार बांधलेला आहे. बोले सप्त्याच्या पहिल्या दिवशी कीर्तनकारानं अभंग मंगलाचरणातलाच घ्यावा. बोले आरंभाला काय असतं? सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. त्याच्या पुढं आरंभाला काय असतं? बोले आरंभाला पांडुरंगाचं नाव असतं. आरंभी आवडी आदरे आले नाम. आरंभी आदरे आले नाम. हो आरंभी आवडी आदरे आले नाम. आरंभी आवडी आदरे आले नाम. तेने सकळ सिद्धी काले पूर्ण काम. सिद्धी जगी झाले पूर्ण काम. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. हरी वासुदेवा
बसा जरा असं फ्रेश बसा बेटे बेटे सावधान काय काय जण चेहऱ्याकडे पाहिलं असं वाटतं आख्या आसोल्याचं दुःख त्याला एकट्यालाच आहे असं रिलॅक्स बसा मस्त फ्रेश आरंभाला काय आहे म्हणले सप्त्याचा पहिला दिवस आरंभी आवडी आदने आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम अरे राम कृष्ण गोविंद गोपाळ तुमाय माऊली जीवेचा जिव्हाळा बोले आरंभाला देवाचं नाव पहिला दिवस कीर्तनकार बांधलेला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा दिवस कीर्तनकार मोकळा अभंग कुठलाही येऊ द्या आला सातवा दिवस परत कीर्तनकार बांधलेला बोले कीर्तनकारांना अभंग मागणीचा घ्यावा काय भाव आहे पहिल्या दिवशी मंगलाचरण मधले 5 दिवस साधना 7व्या दिवशी मागणी आणि मागणी मागितल्याच्या स्वरूपात 8व्या दिवशी काल्याच्या रूपात प्रसाद आहे विठाला बोले हा जो सप्ताह आहे हा वारकरी संप्रदायाचा नियम आहे हा नियम बोले 7 दिवसाचा सप्ताह का त्याचं सोपं कारण सांगतो सप्ताह 7 दिवसाचा याच्यासाठी कारण या मंडपात बसलेला प्रत्येक माणूस हा 7 दिवसात मरणार आहे किती दिवसात पुरो किती दिवसात 8वा दिवस आहे कोणासाठी प्रत्येकाला मरावं लागतं किती दिवसात असं आहे का या मंडपात बसलेलं जे मरणार नाही हात वर करा बरं आहे कोणी अहो असं म्हणतात प्रत्येकालाच मरावं लागतं आया है सो जाएगा राजा रंक फकीर माणसाचं सोडा हो हेरते पामर जीव किती हा हेरते पामर जीव किती हेरते पामर जीव येथे नाही उरो हो आले अवतार हेरते पामर जीव किती नाही उरो आले अवतार हेरते पामर जीव टाळी वाजवा येथे नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती म्हणले देवाधिकांना जावं लागलं माणसाचं काय घेऊन बसले प्रत्येकाला मरावं लागतं प्रत्येकाला मांडियाला जावं प्रत्येकाला इकडे बघा माझ्याकडे ऐ परशा ऐ ऐ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ प्रत्येकाला मरावं लागतं प्रत्येकाला भीती आहे कशाची मरणाची पोरो रेंजमध्ये बसायचं पटपट सांगायचं उंदराला भीती कशाची रे आवाज जोरात उंदराला भीती मांजरीची चला मांजरीला भीती हे जमलं आता मांजरीला भीती उंदराची मांजर उंदराला भीती का रे हा मांजरीला भीती कुत्र्याची मांजरीला भीती जोरात सांगा आता पहिल्यापासून हा उंदराला भीती हा मांजरीला भीती कुत्र्याला भीती गेली रेंज कुत्र्याला भीती जोरात सांग वाघाची कोणाची जोरात कुत्र्याला भीती चला परत दुसून मसून हा जोरात सांगायचं उंदराला भीती मांजरीला भीती कुत्र्याला भीती नवऱ्याला भीती असं म्हणले हळूहळू बायकोची ऐका ना तरी अजून इथं बसलेल्यापैकी एकाचं लग्न झालेलं नाही काका महाराज हो तरी त्याला माहिती आहे बायको हा प्राणी एवढा डेंजर आहे विठाला मला सांगायचंय प्रत्येकाला भीती आहे कशाची मरणा बायकोची नाही मरणाची मरणाची तुला जरा घाई झाली वाटतं लग्नाची बाकी काय प्रत्येकाला भीती आहे मरणाची चला ऐका बोले प्रत्येक जण 7 दिवसात जाणार आहे पहा आठवड्याचे वार किती 7 एकतर माणूस सोमवारी मरणार वाचला सोमवारातून माऊली दादा मंगळवारी मरणार वाचला मंगळवारातून बुधवारी जाणार वाचला बुधवारातून गुरुवारी जाणार वाचला गुरुवारातून शुक्रवारी जाणार झाली संतोषी मातेची कृपा शनिवारी जाणार पाऊलेच हनुमंतर आहे रविवारी
जाणार. म्हणजे प्रत्येकाकडे दिवस किती आहेत? 7 दिवस आहेत. अजून एक मोठं उदाहरण सांगू. राजा परीक्षिती किती दिवसात तरला? जो भाव राजा परीक्षितीच्या जीवनामध्ये 7 दिवसात तरण्याचा, तो भाव या मंडपात बसलेल्या प्रत्येकाकडे आहे. म्हणून सप्ताह 7 दिवसाचा आहे. विठाला 7 दिवसाचा सप्ताह या वारकरी संप्रदायाच्या परंपरेने आहे. अजून सोपं सांगू का? कधीतरी विचार केलाय का हो महाराज, ह्या वारकरी संप्रदायाची ही जी परंपरा आहे, ही परंपरा कोणी घातली आहे? माझ्याकडे लक्ष द्या. ए, तुला जायचंय का? इकडे बघ माझ्याकडे. जायचंय का? जायचं असेल तर आताच जायचं. आता उठायचं नाही कोणी. काय म्हणालो? सावधान, उठायचं नाही अजिबात. हा, हाताची गाडी, शांत बसायचं. वारकरी संप्रदायामध्ये सप्ताह 7 दिवसाचा ही जी परंपरा आहे, ही परंपरा साध्या माणसाची नाही. थोडं चिंतन सांगतो, लक्ष देऊ नाही का? सोपा प्रश्न विचारतो मी तुम्हाला. आसोलेकर मंडळी लवकर सांगा. आता या आपल्या संप्रदायाचं नाव काय? वा, काय नाव आहे? वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायाच्या थोडा पाठीमागचा काळ, या वारकरी संप्रदायाचं वेगळंच नाव होतं. सांगता येईल कोणाला? वारकरी संप्रदायाच्या अगोदर आहे कोणी? महिला मंडळ झोपल्या का? वारकरी संप्रदायाच्या पूर्वीचं नाव होतं भागवत संप्रदाय. आता ऐका, या भागवत संप्रदायाच्या पूर्वी अजून एक नाव होतं, असं वैष्णव संप्रदाय. आताचं नाव वारकरी संप्रदाय, त्याच्यापूर्वी भागवत संप्रदाय, आणि त्याच्यापूर्वी आपल्या संप्रदायाचं नाव होतं वैष्णव संप्रदाय. मी परंपरा सांगतोय महाराज, ज्या अर्थी संप्रदायाचं नाव वैष्णव आहे, त्या अर्थी कोणीतरी वैष्णव असला पाहिजे. बरोबर आहे महाराज? आता जसं वारकरी आहेत म्हणून वारकरी संप्रदाय, मग त्या काळात कोण होतो वैष्णव? शिरोमणी महादेव. वा वा वा. शिरोमणी महादेव देव. शिरोमणी महादेव देव. शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव. क्या बात है. एका जनार्दनी वैष्णव. शिरोमणी महादेव. हा, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव. एका जनार्दनी वैष्णव. शिरोमणी महादेव. महादेव. शिरोमणी महादेव. 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 वा, टाळी वाजवा. याला म्हणायचं प्रमाण. काय गोड आवाज आहे काका साहेब. बोले एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. सगळ्यात पहिले वैष्णव कोण? बोला ना. महादेव. म्हणजे ही जी परंपरा आहे, ही परंपरा साध्या माणसाची नाही, माझ्या भगवान भोलेनाथाची आहे. आता आपल्या या वारकरी संप्रदायाचा बीज मंत्र आहे रामकृष्ण हरी. काय मंत्र आहे? रामकृष्ण हरी. पण ज्यावेळेस वैष्णव संप्रदाय होता त्यावेळेस हा मंत्र नव्हता काका साहेब. महादेवाचा मंत्र कोणता? हरी 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 मंत्र हा शिवाचा. 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 मन तुझे वाचतया मोक्ष. मनती देवाचा तया मोक्ष. मनती देवाचा तया मोक्ष. हरी 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 मंत्र हा शिवाचा. मनती जे वाचा तया मोक्ष. बोले वैष्णव संप्रदाय. आणि त्यावेळेस मंत्र रामकृष्ण हरी नव्हता. बोले हरी हरी हरी, त्या काळचा मंत्र. चला, तो मंत्र वैष्णव संप्रदायाचा. मग वारकरी संप्रदायाचा रामकृष्ण हरी मंत्र कुठून सुरू झाला? लय आंबट होईना ना? बोर व्हाले का? होय. कीर्तन कळायले का? मग भाषा कळायली का तुम्हाला? बरोबर. असाच करा, नाही तर असाच करा. काय ना. नाही, भानगड काय महाराज असं म्हणतात, गाव बदलले की भाषा बदलते. आता मी आलोय पर 200-250 किलोमीटर. आम्ही मराठवाड्यातले माणसं.
गावरान मराठवाड्यातली माणसं आहे. आमच्या भाषेत तुमच्या भाषेत थोडा फरक आहे. भाषा का का विचारलं मी अगोदर, कारण मी नांदेड भागात कीर्तनाला गेलो माऊली दादा. बैठकीत जाऊन बसलो 4-5 कार्यकर्ते माझ्याकडे आले, माझ जवळ आले, मला म्हणे महाराज तुम्ही कवा आल्या. काय काय म्हणले, तुम्ही कवा आल्या. आता आपल्या इकडे आल्या कोणाला म्हणते, काय माणसाला. ताई तुम्ही कधी आल्या. पुरुष मंडळी दादा तुम्ही कधी. मी बैठकीत जाऊन बसलो, मला म्हणे महाराज कधी आल्या. म्हणलं आताच आल्या. आता काय म्हणू मग. भानगड अशी झाली महाराज. काकासाहेब मी एवढं घाबरलो, म्हणलं हे मला आल्या म्हणलेत, नेमकं कारण काय असेल. मी गडबडीत खाली पाहिलं, म्हणलं धोत्रात जागेवर साडी बिडी तर नाही घातली. काही पंचायत होती महाराज. म्हणून भाषा 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 कळते ना तुम्हाला, लक्ष देऊ नाही का. बोले वारकरी संप्रदायाचा बीज मंत्र रामकृष्णारी कधीपासून झाला. वैष्णव संप्रदायामध्ये भगवान भोलेनाथाचा मंत्र होता हरी हरी हरी. मग आता हा रामकृष्णारी मंत्र कुठून. बोले ज्या महात्म्यानं या वारकरी संप्रदायाचे कलश स्थान शोभून दाखवलं ते तुकोबार आहे. ऐका बरं का. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, तुका झालासे कळस. बोले जो महात्मा या वारकरी संप्रदायाचा कळस झाला, त्या महात्म्यानं या वारकरी संप्रदायाचा रामकृष्णारी मंत्र आणला. मग कोणी सांगितला. बाबाजी आपुले सांगितले ना. बाबाजी सांगितले ना. हे बाबाजी आपुले सांगितले ना. मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला राम कृष्ण हरी हरी. बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी. अशी ही परंपरा वारकरी संप्रदायाची. आणि या अनुयायानं हा सप्ताह अभंग ज्ञानोबरायचा आहे. ज्ञानोबराय थोडक्यात नरदेहात आलेल्या जीवाला उपदेश करतात. नवे देवाची 2 नावं साजरी सांगतात. उपदेश मानवाला का, कारण भजन फक्त मानवाला करता येतं, इतर कुठल्याच योनीमध्ये भजन करता येत. पूर्व तुम्हाला गाढव माहिती आहे का रे. 4 पायाचं. गाढवाला पाय किती असते, हात किती असते. म्हणा ना, हातच नसते. कान किती असते, डोळे, नाक. मला वाटलं म्हणतात काय की 2 रेंजमध्ये आहेत सगळे. गाढव माहिती ना तुम्हाला सगळ्याला. उपदेश मानवाला. इंग्लिश कोण म्हणलं. येस, इंग्लिश मिडियमला काय तू नाही ना. फर्स्ट स्टँडर्ड जमला आता. एका चढ एक भेटले महाराज म्हणा, पाहायचंच काम. फर्स्ट स्टँडर्ड. तू फर्स्टला आहे का. तू पण सिनियर के जी ज्युनियर के जी. फर्स्ट माहिती आहे फक्त त्याला, बाकी माहित नाही. चला असू द्या. चला इकडे लक्ष द्या. काय सांगू गेलं बोंबलं ते असं होते. गाढव. गाढवाला पाय किती असतात बरोबर. 4. कान किती असते 2. डोळे किती असते 2. नाक 1. लक्ष देऊन ऐका. आता जर तुम्ही एखाद्या गाढवाजवळ गेले आणि त्याच्या कानात तुम्ही त्याला सांगितलं, आपल्या आसोला गावामध्ये सप्ताह आहे, आज संतोष महाराजाचं कीर्तन आहे, चल कीर्तनाला. गाढव येतं का. जोरात सांगा. गाढव कीर्तनाला येत. 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 मी 4 पायाची म्हणालो. तुम्ही वगैरे कमा डोक्यात काय आणू नका. गाढव कीर्तनाला येत नाही का, कारण त्याला याचं ज्ञान नाही महाराज. उपदेश फक्त मानवाला आहे का, त्याचं कारण आहे याची देही घडे देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कोठे. बोले उपदेश मानवाला आहे. चला उपदेश करणारे कोण आहेत. उपदेश करणारा माणूस एक तर ज्ञानी असावा, नाहीतर त्याचा अधिकार असावा. मग ज्ञानोबरायाच्या ज्ञानाबद्दल तर सांगायची गरज नाही. किती ज्ञान आहे. ज्ञानोबरायाच्या ज्ञानाला उपमाच दिली सागराची. ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर.
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. बोले उपदेश करणारा माणूस एक तर ज्ञानी पाहिजे, नाही तर अधिकारी पाहिजे. मग ज्ञान जर म्हटलं तर ज्ञानाचा सागर, ज्ञान्यांचा राजा गुरु महाराव. बोले ज्ञान भरपूर आहे ज्ञानोबरायाकडे. बरं ठीक आहे, ज्ञान आहे, अधिकार आहे का? अधिकार नाही. किती मोठा अधिकार आहे ज्ञानोबरायाचा सांगू का? थोडं लक्ष देऊन ऐका. ज्ञानोबरायाच्या अधिकाराची ओळख करून देतो. पर हो, तुम्हाला घरामध्ये सगळ्यात जास्त कोण आवडतं रे? कोण म्हणलं बायको? अबे लग्नच झालं नाही की बे अजून. कोण आवडतं? आई आवडते का पप्पा? मम्मी आवडते का पप्पा? पप्पा खरं खरं सांगा. थांबा एक मिनिट. तुला कोण आवडतं रे? पप्पा. तुला? मम्मी. हुशार येतो. तुला रे? दोघं बी जमलं. याला राग नको त्याला राग नको. हा, दोन्ही पार्ट्या उजड. हा, दोघं आवडते. तुला रे? पप्पा. तुला? दोघं बी. तुला? दोघच. तुला? पप्पा. पप्पा पप्पा दोघं दोघं. मम्मी. ओके. पप्पा. बहुधा मम्मी तान पप्पात. आता हे जेवढे बोलले ना दोघं दोघं वाले किंवा पप्पावाले, हां, ज्यावेळेस पप्पा असं निबर दांडकं काढतंय हा नाहीला, त्यावेळेस कोणाकडे जातो आपण? जोरात सांगा. मम्मीकडे. आणि मला माहिती आहे पप्पापेक्षा जास्त आपल्याला आपली आईच आवडते. नानाबाई माझी अनाथाची माय, श्रीमस्तकी पाये वंदित श्री, एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से, वंदित से. टाळी वाजवा बाबासाठी. बाबा प्रमाण लय समर्पक दिलं, फक्त थोडं लवकर दिलं. हां ऐका, प्रमाण योग्य आहे बरं का. मला जो भाव सांगायचा का तिथंच गेलंय ते. ऐका आता, मम्मी आणि पप्पा या दोघांमध्ये कोण आवडतं रे आपल्याला? मम्मी आवडते, बरोबर ना? मम्मीच म्हणतो का तू? काही म्हणतोस? दोन्ही बी, मम्मी बी आई बी. आई मला लयच भारी भेटले बाबा आज. काहीच कर. तू काय म्हणतो रे? मम्मी. मम्मी हुशार आहे तू. तू तू रे? मम्मी हुशार आहे. जाऊ द्या. पोरियो तू काय म्हणते का? मम्मी हुशार आहे. मम्मी. मम्मी. आई म्हणणारी येडी आहे की एखादी? आई म्हणणारी येड एखादा आहे का कोणी? आई म्हणणारी येड कोणीच नाही. सगळे मम्मी म्हणा हुशार आहेत सगळे. हो. तुम्हाला माहिती आहे का मम्मी कोणाला म्हणतात? कशाला? मम्मी म्हणजे मेलेलं मड. मंच नाही सांगत मी, याच्यासाठी पुरावा देतो तुम्हाला. ए लेकरांनो इकडे बघा. मम्मी म्हणजे मेलेलं मड. कसं माहिती आहे का? इजिप्त नावाचा एक देश आहे. त्या देशामध्ये माणूस मेल्याच्या नंतर त्याची डेड बॉडी कॅरीबॅगमध्ये गुंडाळली जाते, लाकडाच्या पेटीमध्ये बंद केली जाते. सोप्या भाषेत सांगतो, लाकडाच्या पेटीत ठेवलेलं मेलेलं मड, त्या मड्याला त्या देशात मम्मी असे म्हणतात. कळालं का तुम्हाला? मम्मी म्हणजे मेलेलं. जोरात सांगा. मम्मी म्हणजे मेलेलं. मम्मी म्हणजे मेलेलं. मग आजपासून मम्मी म्हणायचं. काय म्हणायचं मग? एवढं जरी कळालं ना काका महाराज, तरी आपल्या सप्त्याचं सार्थक झालं. विठाला लय अवघड झाले महाराज. काळानुसार बघा तुम्ही शब्द कसे बदलले. चांगला शब्द होता आई, गेलं ना ते. आईचं मम्मी झालं माऊली दादा. बरं मम्मी इथपर्यंत ठीक होतं. मम्मीचं मॉम झालं. मॉम चांगला शब्द होता. बाबा गेलं. पप्पा ते बी गेलं. डॅडी, आता ते डॅडी बी गेलं. डॅडीचं डॅड, आता त्या डॅडचं डेड होणे म्हणजे झालं. मम्मीचं मॉम झालं, डॅडीचं डॅड. चांगला शब्द होता. ब्रदर, त्याला पण शॉर्ट केलं लोकांनी, ब्रो. ब्रदरचं काय झालं? ब्रो. सिस्टर, सिस. सिस्टरचं काय? काय बघा पटपट सांगा. मम्मीचं मॉम, डॅडीचं डॅड, ब्रदरचं ब्रो, सिस्टरचं. पण बायकोचं बोका कोणी केलं नाही अजून, आणि करू बी शकत नाही मला. चला भाव बघा किती गोड आहे. आई या शब्दासाठी
थोडा पाठीमागचा काळ, त्या काळामध्ये आईला माय म्हणायची. काय म्हणायचे? मला भाव काय सांगायचा आहे, ज्ञानोबरायाचा आपल्याला सांगण्याचा अधिकार आहे का? ऐका, प्रपंचामध्ये आपल्याला आपली माय सांगते का? कारण माईचं लेकराला सांगण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे? जशी प्रपंचातली माय लेकराला सांगू शकते का? कारण तिचा अधिकार आहे. तसं वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा आमची एक माय आहे. आता ज्ञानाबाई माझे अनाथाची माय, ज्ञानोबरायाला माय म्हटले म्हणून ज्ञानोबरायाचा आपल्याला सांगण्याचा अधिकार आहे. विठाला सांगतात मानवाला, सांगणारे ज्ञानोबराय आहेत. काय सांगतात? बोले देवाची 2 नावं साजरी सांगतात. फार गोड चिंतन आहे. बोले या जगाच्या पाठीवर देवाचे अवतार 1000 झाले. जेवढे अवतार आहे तेवढे देवाची नावं आहेत. मग एवढ्या नावामध्ये ज्ञानोबरायांनी 2च नावं का घेतली? त्याचं कारण सांगतो. राम आणि कृष्ण या नावाची ताकद आहे. बोले एका पारड्यात 1000 देवाची नावं ठेवा आणि एका पारड्यामध्ये फक्त ही 2 नावं ठेवा. इकडे 1000 नावं आणि इकडे 2 नावं, ही 2च नावं त्या 1000 नावाची बरोबरी करतात. एवढी ताकद रामकृष्ण नावात आहे. वाजवायच्या तर मोकळ्या वाजवा. टाळ्या वाजवायला पण चंगूसपणा असते. एवढं असते का उघडं? मोकळ्या वाजवा ना, मोकळ्या. वा, ऐका. बोले पूर्ण अवतार राम कृष्ण. या जगाच्या पाठीवर पूर्ण अवतार जर कोणते असतील तर 2च आहेत. एक रामाचा आणि दुसरा कृष्णाचा. किती साजरे रामनाव, काय ताकद आहे रामनावाची सांगतो. भजन करा विठाला. एकदा अकबर आणि बिरबल 2 जण फिरत फिरत निघाले. फार गोड भावे, लक्ष देऊन ऐका. अकबर आणि बिरबल 2 जण फिरत फिरत निघाले आणि जात असताना बिरबलाला एक गुलाबाचं फुल सापडलं. कशाचं? गुलाबाचं. बिरबलानं ते गुलाबाचं फुल उचललं. अकबर बादशाच्या जवळ गेला आणि त्या बिरबलानं ते गुलाबाचं फुल अकबराच्या हातात दिलं. त्याला वाटलं चला आपले राजे आहेत, गुलाबाचं फुल दिल्याच्या नंतर आपल्यावरती प्रसन्न होते. गुलाबाचं फुल प्रसन्न होण्यासाठी देतात, प्रसन्न करण्यासाठी देतात. कशाचं फुल? गुलाबाचं. ज्याला कळाल त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळाल त्याला डबल धन्यवाद. त्या बिरबलानं गुलाबाचं फुल हातात घेतलं, अकबराच्या जवळ गेला आणि अकबराच्या हातात ते गुलाबाचं फुल दिलं. ऐका आता, ज्या वेळेस अकबरानं ते फुल हातात घेतलं, ते फुल असं हातात घेतलं, नाकापर्यंत नेलं आणि त्याचा सुगंध घेतला. एवढा गोड सुंदर मधुर सुगंध आला आणि त्या अकबरानं बिरबलाला विचारलं, बिरबल कशाचं फुल आहे रे? बिरबलानं सांगितलं, महाराज फुल है गुलाब का. कशाचं फुल आहे म्हणे? गुलाबाचं फुल आहे. काय सुंदर याचा सुवास आहे, काय सुगंध आहे, फार फार सुंदर आहे. बोले एक काम कर, उद्यापासून असे 1000 गुलाबाचे फुलं रोज पहाटे सकाळी मला आणून देत जा. किती? 1000. बिरबल म्हणला, सहज एक रस्त्यावर फुल सापडलं, याच्या हातात दिलं आणि हे काय भानगड म्या मागं लागली. आता घेणं देणं दुखणं मागं लावून घेतलं ना म्या. आता रोज 1000 गुलाबाचे फुलं कुठून आणून द्यायचे? पण असं म्हणतात, राजा बोले दल हाले, ऐकावं लागलं. बिरबल रोज सकाळी उठायचा, बागेत जायचा आणि 1000 गुलाबाची फुलं तोडून आणायचा आणि अकबराच्या समोर उभे करायचा. ऐका ना, बरेच दिवस हे चाललं आणि एक दिवस नगरातले सगळेच गुलाबाचे फुलं संपले. रिकाम्या हातानं बिरबल अकबराच्या समोर जाऊन उभा राहिला. अकबरानं पाहिलं, म्हणे बिरबल फुलं कुठं आहेत? बिरबल म्हणला, महाराज सगळ्या नगरात तुटवडा आहे, एकही गुलाबाचं झाड शिल्लक राहिलं नाही. झाड जरी असलं तर गुलाबाचं फुलंच शिल्लक नाही. अकबर म्हणला, काहीच सांगायचं नाही, काय करायचं तर कर, मला रोज 1000 गुलाबाचे फुलं पाहिजे. कशासाठी? बोले त्याचा सुगंध मला आवडलाय. महाराज गुलाबाचं झाडच शिल्लक नाही तर फुलं कुठून येतील? अकबरानं सांगितलं, नगरात दौंडी पेटव आणि सगळ्या शेतकऱ्यांना सांग, उद्यापासून प्रत्येकाच्या शेतात फक्त गुलाबाचं झाड पिकलं पाहिजे, फक्त गुलाब पिकला पाहिजे. दौंडी पेटवली. ऐका हो ऐका, प्रत्येकाच्या शेतात प्रत्येकानं उद्यापासून फक्त गुलाबाची झाडं लावायची. सगळे लोक घाबरले. लोकांनी विचार केला, जर सगळीकडे गुलाब लावायचा तर खाचं का माती? काय खाचं म्हणे?
सगळेजण त्रस्त झाले आणि बिरबलाच्या जवळ आले आणि बिरबलाला सांगितलं, बिरबल याच्यावर काहीतरी उपाय काढा. बिरबल हुशार होता. बिरबल म्हणला काही काळजी करू नका. दुसऱ्या दिवशी पहाटे बिरबल उठल्याच्या नंतर गाडीवर बसला, गाडीला किक मारली आणि पहाटे लवकर उठून जालन्याला गेला. कुठं? जालन्याला. आणि जालन्याच्या एका सुंदर मोठ्या कॉस्मेटिकच्या दुकानातून त्याने एक अत्तराची बॉटल घेतली. कशाची? अत्तर माहिती आहे ना तुम्हाला? सेंट, स्प्रे, जे तुम्हाला समजेल ते. एक अत्तराची बॉटल घेतली आणि अत्तराची बॉटल घेऊन तो बिरबल अकबराच्या जवळ आला. अकबरानं विचारलं, बिरबल आणले का रे माझे फुलं? बिरबल म्हणला, महाराज त्या फुलापेक्षा सुद्धा भारी वस्तू आणली म्हणे. काय आणलंस? बोले अत्तर. दाखव. गेला तो बिरबल. अकबराला म्हणे असा हात पुढं करा. त्यानं असा हात पुढं केला आणि त्या अत्तराच्या बॉटलीतला एकच थेंब त्या बिरबलानं अकबराच्या हातावर टाकला. असं चोळा म्हणे. त्यानं असं चोळलं. घ्या म्हणे याचा सुगंध. ज्या वेळेस त्या अकबरानं ते हात नाकापर्यंत नेला आणि त्याचा सुगंध घेतला, एवढा खुश झाला तो अकबर. आणि अकबराच्या मुखातून एकच वाक्य बाहेर आलं. वाक्य लक्ष देऊ नाही का? अकबर म्हणला, बिरबल रोज मला तू 1000 गुलाबाचे फुलं आणून देत होतास, पण त्या 1000 गुलाबाच्या फुलातून सुगंध एकाच फुलाचा होता. काय म्हटला? 1000 गुलाबाचे फुलं आणून देत होतास, पण 1000 गुलाबाच्या फुलात सुगंध फक्त गुलाबाचा होता. एकच थेंब अत्तराचा माझ्या हातावर टाकलास, पण या एका थेंबामध्ये 1000 फुलाचा सुगंध आहे. ऐका ना, जसं अत्तराच्या एका थेंबामध्ये 1000 फुलाचा सुगंध आहे, तसं देवाच्या राम आणि कृष्ण या दोनच नावामध्ये 1000 देवाच्या नावाची ताकद आहे. विठाला अरे 1000 नाव देवाची एका पारड्यात आणि रामकृष्ण नाव एका पारड्यात, तरी पण बरोबरी आहे. म्हणून ज्ञानोबरांनी सांगितलं, रामकृष्ण नामे दोन्ही साजे. रामकृष्ण नामे दोन्ही साजे. रामकृष्ण नामे दोन्ही साजे. रामकृष्ण नामे दोन्ही साजे. हृदय मंदिर स्मराकारे. हृदय मंदिर स्मराकारे. हृदय मंदिर स्मराकारे. रामकृष्ण नामे. बोले राम आणि कृष्ण नाव साजरा आहे. किती साजरा आहे? एक भाव पटवून देतो. लक्ष देऊ नाही का? बोले राम नाव किती साजरा आहे याचं एक उदाहरण तुमच्या समोर ठेवतो. रामायण ऐकले ना तुम्ही? रामायणातला एक प्रसंग आहे. एक 13 वर्षाची पोरगी, फार गोड भाव आहे. 13 वर्षाची पोरगी, बापानं तिचं लग्न ठरवलं आणि लग्नाच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे हळदीच्या दिवशी पोरगी सहज दारात येऊन पाहते. तर दारात काही प्राणी बांधले होते, काही जीव बांधले होते. पाहिलं तिनं आणि सेवकाला विचारलं, का हो ही दारात जी पशु बांधलीत कशासाठी? त्या सेवकानं सांगितलं, पोरी उद्या तुझं लग्न आहे आणि उद्या तुझ्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना याच प्राण्यांचं मांस शिजवून खायला दिलं जाणार आहे. ज्या वेळेस हे त्या पोरीनं ऐकलं ना महाराज, रात्रीचे 12 वाजले होते. रात्रीच्या 12 वाजता ती पोरगी घरदार सोडून वनाचा रस्ता धरते. काय नाव होतं हो तिचं? शबरी. वनात गेली आणि वनात गेल्याच्या नंतर मातंग नावाचे एक महात्मा, एक ऋषी, त्या महात्म्याच्या आश्रमात ती पोरगी राहते आहे. त्या महात्म्यानं पाहिलं तिच्याकडं, हाताला पकडलं. 13 वर्षाची कवळी पोरगी, कुमार अवस्था आहे, अविवाहित आहे, लग्न झालं नाही, मोठ्या राजघराण्यातली पोरगी आहे. विचारलं, पोरी का घरदार सोडलंस आणि का वनात आलीस? त्यावेळेस तिनं भाव सांगितला, बाबा माझ्या बापानं माझं लग्न जमवलं होतं. कारण जुन्या काळात पोरीचे लग्न मायबाप जमवत होते काका महाराज. कळालं ना? रेंजमध्ये बसा, रेंजमध्ये. आपलं 5G असतंय. जुन्या काळात पोरीचे लग्न मायबाप जमवत होते भाऊ. आता तसं राहिलं नाही. आता पोरगी मायबापाला टेन्शनच देणं अजिबात नाही. ते स्वतःच बघतात आणि बापाला सांगतात, पप्पा हा माझा हिरो बघून ठेवलाय, प्रेमानं लावून दिलं तर ठीक आहे, नाही तर सैराट.
जुन्या काळातला भाव होता. काही संस्कृती होती महाराज. कोणतीच पोरगी मायबापाच्या मर्यादेपुढे जात नव्हती. कोणतंच पोरगं मायबापाच्या शब्दापुढे जात नव्हतं. जुन्या काळात संस्कार होते, संस्कृती होती. जुन्या काळातल्या मायमौल्याच्या पदर डोक्यावरचा खाली पडत नव्हता. नका घेऊ आता. जुन्या काळातला सांगालो मी, आताचं नाही. जुन्या काळातल्या माऊलीच्या कपाळाकडे जर पाहिलं ना, असं असं 2 बोट कुंकू दिसत होतं महाराज, 2 बोट. आता कुंकू गेलं, आता टिकली. टिकली तर टिकली, नाही तर हुकली. हो महाराज, टिकली म्हणजे थोडक्यामध्ये नवरा. टिकली म्हणजे नवराचे ना, नवराचे. बाया नवऱ्याला कुठं चिटकीत्यात? हो, बाथरूमच्या भीतीवर आहेच, किचनमध्ये आहेच, हॉलमध्ये आहेच. हो, मनात येईन तिथं नवरा. मनात येईन तिथं नवरा. अहो या टिकलीने एवढी पंचायत होती माऊली दादा, काय सांगू तुम्हाला. हो, आणि घामाच्या दिवसात तर ती जागेवर राहतच नाही. नवरा एखाद दिवशी इकडे जाते, एखाद दिवशी इकडे जाते, एखाद दिवशी खाली येते. मेळच लागत नाही महाराज त्या नवऱ्याचा. हां, या टिकल्याने एवढी पंचायत होती. मी बायकून मी एकदा पुण्याला गेलो काकासाहेब. आता सांगतो 2 मिनटं, यायला हेच लागत आहे. हां एकदा मै बायकून मी गेलो पुण्याला. ऐका बरं का, हे टिकलीचं सांगायला. मै बायकून मी पुण्याला गेलो योगानं, आणि पुण्याहून परत निघालो. पण आमची गाडी खराब झाली. गाडी नेली गॅरेजवर. माझ्यासोबत आमचा दीपक होता, आमचा ड्रायव्हर. गाडी खराब झाली तर गॅरेजवाल्यानं सांगितलं, महाराज गाडी नीट व्हायला 2 दिवस लागतात. आता मला अर्जंट गावाकडे यायचं होतं. मी दीपकला म्हणलं, एक काम कर, 2 दिवस गाडी नीट होईपर्यंत तू इथं थांब, आम्ही जातो बसनं. मी आमच्या मंडळीला घेतलं, निघालो. पण आता सध्या एसटीला कशी गर्दी आहे तुम्हाला माहिती आहे. हां, ते फुकट झालं तेव्हापासून म्हातारे चलो पंढरपूर, चलो पंढरपूर. एकही दिवस घरी नाहीत महाराज. मरणाची गर्दी एसटीला. आणि पुण्याहून निघालो, उन्हाळ्याचे दिवस होते बघा, मरणाचा घाम, मरणाचं ऊन. आणि कसं बस एसटीत चढलो, मरणाची गर्दी, चढता येईना. चढलो कसं बस एसटीत गेलो. आणि योगानं त्या गर्दीत एसटीत एकच सीट रिकामं होतं. आता तुम्ही मला सांगा, नवरा बायको 2 जण म्हणल्यावर बसायला कोण? 50% आरक्षण. मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी. हो, एकच सीट रिकामं. मी म्हणलं बशील तिला. आणि गर्दी होती म्हणून मी थोडं मागं गेलो. म्हणलं उगं पुढं दरवाजापाशी कशाला उभं राहायचं, म्हणून मागं जाऊन उभं राहिलो. एक 10-15 किलोमीटर गाडी गेली असेल काकासाहेब. आणि एक म्हातारं माझ्याजवळ आलं. माझ्याकडे पाहिलं, माझ्या अंगावर धोतर होतं. मला म्हणे, महाराज येतो वाटतं. म्हणलं हो. कुठं चालले? म्हणलं गावाकडं. कुठले आहेत? म्हणलं परभणी. बरं. कोणीकडे आलते? म्हणलं पुण्याला. कार्यक्रम असून. म्हणलं हो. कधीपासून कीर्तन करता हो तुम्ही? ते म्हातारं मला विचारायला. घेणं देणं उगच. कापासून कीर्तन करता? म्हणलं 9-10 वर्ष झाली. बरं. माळ दिसायली गळ्यात. आता कीर्तन करता सगळं विचारलंय आणि माळ दिसायली. काही लोक प्रश्न असे विचारतात महाराज, पाहायचंच काम नाही. हो लयच अवघड आहे. काही प्रश्न असे विचारते. आता सांगूच का, एका जणानं मला विचारलं, महाराज काही लेकर बाळ? म्हणलं हो आहे, एक मुलगी आहे. बरं मग लग्न झालं असं? म्हणलं नाही, आभाळातून पडलंय. लई पितर महाराज. माझ्याजवळ आलं ते म्हातारा, मला म्हणे, महाराज दिस. म्हणलं हो. बरं, माळा असेल? म्हणलं हो. 10-15 वर्ष झाले कीर्तन करता? म्हणलं हो. टिकली सांगायला. म्हणलं महाराज खरं सांगा, एवढे वर्ष झाले तुम्ही पांडुरंगाचं भजन करता, एवढे वर्ष झाले तुम्ही कीर्तन करता, खरं सांगा त्या पांडुरंगाच्या दरबारात न्याय आहे का हो? मी म्हणलं बाबा झालं काय? नाही म्हणे, एवढे दिवस झाले तुम्ही परमार्थ करता, देवाच्या दरबारात न्याय आहे का? म्हणलं बाबा झालं काय? म्हणे देवानं एवढ्या लवकर या 20 वर्षाच्या पोरीला विधवा करावं का हो? मुंग्या चाल्या मला. म्हणलं बाबा झालं काय? म्हणे बघा ना, पुढं बसलेली पोरगी ती 20-22 वर्षाची दिसायली, कवळी पोरगी आहे, आणि तिच्या कपाळाला कुंकू नाही, टिकली नाही, एवढ्या लवकर देवानं तिला विधवा करावं का? मी पुढं पाहिलं, असं सहज नजर टाकली, ते आमच्याच घरचे होते. हो, मी चलत पुढं गेलो आणि पाहिलं, तिच्या कपाळाला टिकली नव्हती. मी म्हणलं सोने, टिकली कुठं आहे? ती म्हणे मी तरी काय करू, घामानं पडली. म्हणलं तूही पडली घामानं, पण मी जित्यापणी मेलो ना. म्हणजे बाया नवऱ्याला जित्यापणी मारतात, पहा तुम्ही. हे कशाचे परिणाम आहेत? टिकल्याची. जुनी संस्कृती होती, डोक्यावरचा पदर खाली पडत नव्हता, आणि माऊलीच्या कपाळाचं कुंकू पुसल्या जात नव्हतं महाराज, किती घाम येऊ द्या. हा भाव होता. मला सांगायचंय, त्या शबरीनं सांगितलं, महाराज माझ्या वडिलांनी माझं लग्न जमवलं. जी मग काही नाही, पण माझ्या लग्नात निष्पाप मुक्या प्राण्यांचा जीव जाणार होता. त्या प्राण्यांचं मांस शिजवून पाहुण्यांना खायला दिलं जाणार होतं महाराज, म्हणून मी घरदार सोडलं, वनात आले.
काय भाव होता हो त्या शबरीचा, काय प्रेम होतं प्राणीमात्राबद्दल. एक वाक्य बोलू, शबरीचं कुळ कोणतं होतं? बोला ना. भिल्लाचं. भिल्लाच्या कुळात जन्माला आलेली शबरी, तिला कळालं निष्पाप मोक्या प्राण्यांचा जीव घेऊ नये, मांस खाऊ नये. पण आजकालच्या हिंदूला कळत नाही आपल्या धर्माची शोकांती काय. इथं बसलेल्यापैकी किती जणांच्या गळ्यात माळी आहेत? हातवर करावर एकदा. हो द्या, इमानदारीनं करा, खोटं बोलू नका. महिला मंडळ लाजू नका, हातवर करा. माळकरी, मला माहिती आहे तुमची संख्या जास्तच असणार आहे. उभा राहून बघ, उभा राहून. ए उभा राहा, उभा राहा, उभा. बरेच जण माळकरी आहेत. वा वा वा, चला चांगली गोष्ट आहे. ज्याच्या गळ्यात नाही ते ना घाला. अजून राहिले 3 दिवस सप्त्याचे. तुमचे काकासाहेब महाराज आहेत. हो, कमीत कमी काल्यापर्यंत गळ्यात माळी घाला. का गळ्यात माळ घालायची? का गळ्यात माळ घालायची सांगू का? तुमच्या गावात माणसं मेल्याच्या नंतर तोंडात तुळशीचं पान देतात का? देतात ना. का देतात माहिती आहे का तुम्हाला? तुळस पवित्र आहे. अरे माणूस मेल्याच्या नंतर तरी तुळशीच्या मुखात गेल्यावर याचा देह तुळशीसारखा पवित्र व्हावा आणि हा देवापर्यंत जावा, त्याचा भाव आहे. पण मी नेहमी सांगत असतो, तुळशीचं पान त्याच माणसाच्या तोंडात द्या ज्यानं आजन्म गळ्यात तुळशीची माळ घातली. हा, म्हणजे ना घातली नाही त्याच्या कोंबडीची पक. माऊली महाराज म्हणले कोंबडीची पक. खरं आहे ना महाराज? अहो जिवंतपणे काय केलं त्यानं? कोंबड्याच खाल्ल्या ना. अहो माणसं कितीतरी कोंबड्या. तुम्हाला आता सांगतोच, विषय निघाला. तुम्हाला माहिती आहे का कोंबडी किती विषारी आहे? किती विषारी आहे? ऐका ऐका ऐका. विंचू माहिती आहे का तुम्हाला? विंचू, विंचू किती विषारी आहे. विंचू चावल्या गुदगुल्या होत्या, त्रास होतो ना. कमीत कमी 24 तास विंचवाचा त्रास थांबत नाही महाराज, एवढा विषारी विंचू. एक बोलू का आता? ऐका ऐका. असे 1000 विंचू एक पाल खाते. विंचू एवढा विषारी आहे ना, त्या विंचवापेक्षा विषारी इंगळी आहे. अशा 1000 इंगळ्या एक पाल खाते. चला, पाल किती विषारी आहे? पालीची थोडी जरी गिरळ आपल्या अन्नात पडी तर माणूस मरण्याची दाट शक्यता आहे. अशा 1000 पाली एक कोंबडी खाते. अय आसोला, 1000 पाली कोण खाते? कोंबडी. एक कोंबडी. आणि अशा 1000 कोंबड्या कोण खाते? माणूस. बरं किती घाण आहे होते, किती तरी मला कळतच नाही का साहेब खातेत कसे. किती घाण आहे सांगूच का आता? बोलायला नाही पाहिजे मी, पण बोलतोच, थोडं खाली जाऊन बोलतो. कोंबडी काय खाते माहिती आहे का तुम्हाला? सकाळी सकाळी बारक बसलेला असावं आणि तिला दिसाव अशी पळतच जाते महाराज. कॉक 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 कॉक, गटकन लगे तोंडात. हां हां, त्याच्या पुढं सांगूच का आता? सांगूच का? 80-90 वर्षाचं म्हातारा असावं घरात आणि त्यानं सकाळी सकाळी बाहेर यावं. त्यानं टाकाव, कोंबडीनं पहा, पळतच जाती, गटकन गिळती. आणि एवढी घाण लोक खातेत महाराज. मी एवढं खाली येऊन का बोललो सांगू का? एवढं खाली येऊन का बोललो? त्याच्या पाठीमागं तळमळ एवढीच आहे, तुम्ही गळ्यात माळ घालावी. एवढा दिव्य सप्ताह तुम्ही करताय ना, एवढा सप्ताह करताय ना, या सप्त्यातून एकच श्रेय घेतलं पाहिजे. कमीत कमी या 7 दिवसात आपल्या गावात नवीन 7 माळकरी झाले पाहिजे. नाही तर तुम्ही किती मोठा सप्ताह केला ना, काही फायदा नाही महाराज, काही फायदा नाही. भिल्ल कुळात जन्माला आलेली शबरी, तिला कळालं प्राण्यांचा जीव घेऊ नये. ऐका ना दादा, मला भाव सांगायचा आहे. का ज्ञानोबाराय रामनाव साजरं म्हणले? का ज्ञानोबारायांनी राम नावाची ताकद सांगितली? शबरीला सांगितलं मातंग नावाच्या ऋषीनं, पोरी नाही जाणार घरी, नाही जाणार महाराज, वनात राहणार. जी घरदार त्यागलं. हो महाराज, एक काम कर, आश्रमात राहणार आहेस ना, 2 अक्षर सांगतो तुला, राम या मंत्राचं भजन कर. एक दिवस ज्या मंत्राचं भजन करते ना, तो राम तुला भेटायला आश्रमात येईल. अगं लोक देवाला भेटायला देवाच्या घरी जातात, पण तुझ्या भजनाची एवढी ताकद असेल की तो मर्यादा पुरुषोत्तम राम तुला भेटायला तुझ्या घरी येईल. आणि ऐका ना, गुरुच्या वचनावर विश्वास ठेवला आणि ती शबरी भजन करू लागली. भजन कुणाचं? रामाचं. किती गोड भाव आहे, ऐका. शबरी मगन है राम भजन में, राम दरस की आस है मन में. बोलो राम राम राम.
बोलो राम राम राम. कोण भजन करत आहे? आवाज बसलाय हो. लय मजा आली असती महाराज. गोड साऊंड बर का दादा, टाळी वाजवा त्यांच्यासाठी. भजन करू लागली ती शबरी. कुणाचं? रामाचं. राम 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 राम. ऐका ना, किती दिवस भजन केलं? 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने. सप्त्यापुरतं नाही, 7 दिवस नाही. ती काय आपल्यासारखी भक्ती होती काय शबरीची? आपली भक्ती सांगू का? बैलपोळ्याचा सण असते का तुमच्या इकडे? असते. बैलपोळ्याच्या सणाला खायला काय करता? पुरणपोळी. माय माऊली, आपली भक्ती बघा देवावर आपण किती प्रेम करतो. आपल्याला खायची पुरणाची पोळी. पुरण किती आपल्याला खायची? असं एवढं पावशेर मोजून टाकतो काय? आपल्याला खायची पुरणाची पोळी, पुरण एवढं. इमानदारने सांगा, जी देवाला दाखवायची तिच्यात एवढंच असते. आमच्याकडे त्याला चिपट म्हणते. हा मला चिपट, हा चिपट म्हणते. भक्ती बघा आपली कशी आहे. नारळ फोडलं देवाला, चांगलं नारळ निघालं देवाला, एवढाच कुटका. नासक निघालं तर घालतो या म्हणते. हा आख देवाला. ही आपली भक्ती आहे. शबरीची अशी भक्ती नव्हती. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. भजनी केलं. किती दिवस माहितीये का? म्हातारी झाली. म्हातारी 13 वर्षाची पोरगी. भजन करता करता म्हातारी होते. हातात काठी. ऐका ना, हातात काठी, तोंडावर सुरकुट्या पडल्या, चालता येत नाही, लटलट लटलट हात कापतायत. पण तेवढ्या तळमळीनं बागेत जायची, फुलं तोडून आणायची आणि रामाची वाट पाहायची. काय म्हणायची माहितीये? कब दर्शन देंगे राम परम हितकारी, कब दर्शन देंगे राम दिन हितकारी. रसता देखत शबरी की उम्र गई सारी, रसता देखत शबरी की उम्र गई सारी. हो रामा रामा रटते रटते, रामा रामा रटते रटते, बीती रे उमरिया. रघुकुल नंदन कब आओगे, रघुकुल नंदन कब आओगे, बिलन की डगरिया. रामा रामा रटते रटते, रामा रामा रटते रटते, रामा रामा रटते रटते. कोण भजन केलं? शबरीनं. म्हातारी झाली पण भजन सोडलं का? नाही. चला आता ऐका. एक दिवस मर्यादा पुरुषोत्तम राम शबरीला भेटायला आश्रमात आले. राम नावाची ताकद. का ज्ञानोबा राम नाव साजरं म्हणतात? देव आल्याच्या नंतर शबरीनं देवाला खायला काय दिलं? बोला पटकन, काय दिलं? बोर. कशी होती? उष्टी होती. 1 द्रोण रामाच्या हातात आहे, 1 द्रोण लक्ष्मणाच्या हातात आहे. राम प्रभूनं ते द्रोण पाहिलं आणि उष्टी बोर एक 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 उचलायचे, तोंडात टाकायचे, एक 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 उचलायचे, तोंडात टाकायचे. लक्ष्मणानं पाहिलं. लक्ष्मण म्हणला, दादा एखादं बोर उष्ट असतं तर पक्षानं खाल्लं असतं, साहजिक आहे. सगळेच उष्टे कस काय? शबरी म्हणली, हो ती कोण्या पक्षानं खाल्लेली नाहीत, माझी उष्टी आहे. लक्ष्मणानं शबरीच्या तोंडाकडे पाहिलं. त्या काळात कोलगेट, ब्रश, दात किती पांढरे असते शबरीचे. भाव. रामप्रभूनं बोरं पाहिली. उष्टी आहेत का? कोण खाल्लेली आहेत? श्रीमंताच्या घरची आहेत का गरीबाच्या? माळकऱ्याच्या आहेत का बिना माळकऱ्याच्या? काही घेणं देणं नाही. फक्त त्यामध्ये प्रेम किती आहे हा भाव जाणला. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हाती दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. चला, रामप्रभूने एक एक बोर उचलावं, तोंडात टाकावं. पण लक्ष्मणानं काय केलं? ऐका ऐका ऐका. असा द्रोण हातात होता, असा द्रोण हातात होता.
नजर चुकवली रामाची, नजर चुकवली शबरीची, आणि आहे असा द्रोण पाठीमागं फेकला. बोरं खाल्ली का? बोला पटकन, खाल्ली नाही. चला आता पुढं. का ज्ञानोबराय रामनाव साजरं सांगतात. ज्या वेळेस इंद्रजिताचं लक्ष्मणाचं युद्ध झालं, लक्ष्मण मूर्छित खाली पडले, द्रोणागिरी आणला आणि द्रोणागिरीतून संजीवनी काढली, लक्ष्मणाला पाजली, लक्ष्मण उठले. उठल्याच्या नंतर रामप्रभूनं लक्ष्मणाकडे पाहिलं. मर्यादा पुरुषोत्तम राम, तिन्ही लोकाचा मालक, आपल्या भावाकडे पाहून उठल्याच्या नंतर ढसाढसा रडत होता. रामायण ऐकताय तुम्ही? रामप्रभू आपल्या भावासाठी रडत होते. लक्ष्मणानं पाहिलं, दादा का रडतोयस रे? मी उठलोय ना, मी जिवंत आहे ना. रडण्याचं कारण? रामप्रभू लक्ष्मणाच्या जवळ गेली, कडकडून मिठी मारली आणि बोलतात, दादा तुला माहिती आहे का रे तू कोणामुळे जिवंत आहेस? लक्ष्मण म्हणला, हो दादा. कोणामुळे? बोला, हनुमंतामुळे. अजिबात नाही. हनुमंताचे नक्कीच तुझ्यावर उपकार आहेत, पण हनुमंतापेक्षा एका स्त्रीचे तुझ्यावर उपकार आहेत. लक्ष्मण म्हणला, दादा कोण्या स्त्रीचे? सांगतो ना, ऐक रे. सीतेचा शोध घेत निघालून येत असताना एका भिल्ल म्हातारीच्या कुटियेत आलो. जी दादा. काय नाव होतं तिचं? बोले, शबरी. आठवत असेल तुला, तिनं खाण्यासाठी बोरं दिली होती. हो दादा. खाल्ली नव्हती तू? द्रोण पाठीमागं फेकला होता. हो दादा. लक्ष्मणानं विचारलं, दादा त्या शबरीचा, त्या बोराचा, त्या द्रोणाचा आणि माझ्या जिवंत असण्याचा संबंध काय? त्यावेळेस रामप्रभूच्या मुखातले शब्द आहेत, मंच सांगणार नाही. तुलसीदासांनी तुलसी रामायणामध्ये याच्यासाठी दोहा दिला. काय गोड भावे ऐका. रामप्रभू सांगतात, लक्ष्मण तू जर जिवंत असशील ना, तर फक्त आणि फक्त त्या शबरीमुळे जिवंत आहे. कारण एका वाक्यात रामप्रभूनं सांगितलं, लक्ष्मणा हातात दिलेला द्रोण पाठीमागं फेकलास, त्या द्रोणाचा द्रोणागिरी झाला आणि त्यात जी बोरं होती ना, त्या बोरापासून संजीवनी नावाचे वृक्ष तयार झाले आणि त्या संजीवनीच्या बळावर आज तू जिवंत आहे. माझा दृष्टांत संपला. का ज्ञानोबराय रामनाव साजरं म्हणतात ऐका. लक्ष्मण कोण होते हो? शेषाचा अवतार म्हणजे देव होते. रामप्रभू कोण होते? देव होते. अखंड पृथ्वी ज्याच्या सत्तेनं चालते त्याला राम म्हणतात आणि अखंड पृथ्वी ज्याच्या मस्तकावर आहे त्याला शेष म्हणतात. या शेषाला जिवंत केलं एका सामान्य स्त्रीच्या बोरानं, म्हणजे शबरीच्या. चला पटकन सांगा, सगळ्यांना उत्तर माहिती आहे. त्या शबरीनं असं काय केलं होतं तिच्या बोरात एवढी ताकद आली? राम नावाचं भजन. अरे राम नावाचं भजन केल्यानंतर एक सामान्य स्त्री देवाला जिवंत करू शकते, एवढी ताकद राम नावाची आहे. मग ज्ञानोबरायांनी का म्हणू नये? रामकृष्ण नामे हे दोन्ही साज, रामकृष्ण नामे दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामे दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामे दोन्ही साजिरी. हृदय मंदिर स्मराकारे, हृदय मंदिर स्मराकारे, हृदय मंदिर स्मराकारे. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. हृदय मंदिरी वा गुरुजी स्मरा करे, हृदय मंदिरी स्मरा करे. आपुली आपण खरा सोडवन, आपुली आपण खरा सोडवन. हृदय मंदिरी स्मरा करे, हृदय मंदिरी रामकृष्ण नामे. ज्ञानोबरांनी सांगितलं, बाबा एवढी ताकद राम नावाची आहे. एक सामान्य स्त्री भजन करते आणि तिच्या बोरात एवढं सामर्थ्य तयार होतं. ताकद बोले फक्त राम नावाची आहे. काय होत नाही महाराज भजन केल्याच्या नंतर? काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. त्याच्या पुढे सांगू, नामाची ताकद. नाम चांगले चांगले
माझे कंठी राहो भले, कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. मांडी घाला जावई. बडबड सावधान. ते बिचारे म्हणत असते 1.5 तास झाला एकच चित्र दिसायला, आडोटायचंच आहे ना. चला आनंद वाटलाय. लेकरं कीर्तनात आहेत. एवढेच लेकर आहेत का तुमच्या गावात? बाकीचे सन्यासी आहेत काय? असतील अजून? घेऊन येत जाऊ कीर्तनाला. आणत जा लेकरांना. हां आणत जा. एवढंच केंद्र राहिले महाराज संस्काराचं, बाकी काही नाही. त्या मोबाईल आणि टीव्हीनं पागल झालेत लोक. हां बघा तुम्ही, टीव्ही समोर मोबाईल समोर आपले लेकरं 24 तास बसून आहे. 2 तास इकडे सुद्धा कीर्तनाला आणत जा. नाही कीर्तन अख्खं त्यांच्या लक्षात राहिलं, कीर्तनातला एक जरी शब्द त्यांच्या कानावर पडला ना, त्यांच्या जीवनाचं सार्थक होईल. लेकरांना कीर्तन आणत जा. काय तुमचे लेकरं घरी तरी काय करतात? मोबाईल पाहत असतील, टीव्ही पाहत. सध्या IPL चालू आहे, सीझन आहे सध्या. पागल झाले लोक त्या मोबाईल आणि टीव्हीनं. हो, एक जण मोबाईलवर बोलता बोलता, मौली दादा असं मोबाईल पाहत पाहत रस्त्यानं चाललं होतं. धोरणावरच नाहीत लोक. मोबाईल पाहत पाहत रस्त्यानं चाललं, त्याला वाटलं मोज घराला घुसलं दुसऱ्याच्याच घरात. बरं ते गेलं ते गेलं, पण ती बाई तरी कुठे ध्यान होती. ती व्हॉट्सअप पाहू लागली काका मला. तिला वाटलं मोठ नवरा आला, दिलं पाणी, आणि जवळ गेल्यावर पाहते रॉंग नंबर लागला म्हणते. पागल झाले लोक मोबाईल, पागल. माझ्यासोबत घडलेला किस्सा सांगतो. एका जणाचा, आता 4-5 दिवसापूर्वीची गोष्ट, मला एका जणांचा फोन आला. मी फोन उचलला. मला म्हणे हॅलो. म्हणलं बोला. कोण बोलतंय? म्हणलं संतोष महाराज पवार. माहिती तुम्हाला? हां. म्हणे संतोष महाराज पवार. त्यानं फोन कट केला. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच नंबरवरून फोन. हॅलो. म्हणलं बोला. कोण बोलतंय? म्हणे संतोष महाराज पवार. त्यानं पुन्हा फोन कट केला. तिसऱ्या दिवशी पुन्हा त्याच नंबरवरून फोन. कोण बोलतंय? म्हणलं संतोष महाराज पवार. त्यानं पुन्हा फोन कट केला. आता ते रोज मला फोन करू लागलं, नाव विचारू लागलं, नाव सांगितलं की कट करू लागलं. तर मला टेन्शन आलं ना. मी म्हणलं एखादी कथा बिथा असन बघा. हां आता मग टेन्शन आहे. आमचं आम्हाला माहिती आहे. मी 5व्या दिवशी मॅच त्याला फोन केला. म्हणलं बघावं याचं दुखणं काय आहे. मी त्याला फोन केला. म्हणलं काय रे दादा, रोज फोन करायलास, नाव विचारायलास, नाव सांगितलं की फोन कट करायलास, नेमकं तुझा प्रॉब्लेम काय? ते म्हणे संतोष महाराज, प्रॉब्लेम इज अ क्रिटिकल, प्रॉब्लेम इज अ डेंजरस. म्हणलं प्रॉब्लेम काय सांग? ते म्हणे संतोष महाराज 5 वर्ष झाले परेशान आहे. हां कळालं ना तुम्हाला? हे लवकर कळत आहे. हां 5 वर्ष झाले परेशान आहे, लग्नच जमणं. म्हणलं तू ह्या लग्नाचा आणि मग काय संबंध आहे? म्हणे या वर्षी जमलं होतं आणि हा नंबर आमच्या तिचा होता. कोणाचा? तिचा. पण काय झाले की तुम्हालाच फोन लागायलाय. मी म्हणलं घ्यावं थोडीशी मजा. मी म्हणलं एक काम कर, एखाद्या दिवस नेटवर्क इश्यू, क्रॉस कनेक्शन होतं म्हणलं, रेंजचा प्रॉब्लेम असतो, परत 5-10 मिनिटांनी लावून बघ. त्यानं फोन कट केला माऊली दादा, आणि परत 5 मिनिटांनी मलाच फोन केला. मी फोन उचलला. मला म्हणे हॅलो कोण बोलतंय? मी आता संतोष महाराज नाही म्हटलं. मी म्हटलं मी संध्या बोलते. अशी रेंज आली त्याला. ते म्हणे अगं 4 दिवस झाले फोन लावायला कोणा संतोष महाराजालाच लागायलाय. मला सगळं माहिती होतं. मला होत असते रेंजचा प्रॉब्लेम, क्रॉस कनेक्शन, नेटवर्क इश्यू. तिला शहाणं होतं. ते म्हणे बरं ठीक आहे, मी इकडून लावू लागलो, संतोष महाराजाला लागू लागला. तो का नाही केला फोन? मला सगळं माहित होतं ना. मी म्हणला हो काय सांगू, लय आठवण येत होती, लय बोला वाटत होतं. नवीन नवीन लग्न जमावं, लयच भारी बोलतेत ना. हो नवीन जोडपं लग्न जमलं, बायकोल म्हणून लागलं हसत असशील तर हसू पाठव, रडत असशील तर हसू पाठव. मला वाटतं ती आसुल्याचीच होती. ती म्हणे भांडे घासायले खरकट पाठवू का? त्यानं मला विचारलं, म्हणे मी फोन लावू लागलो, संतोष महाराजाला लागू लागला, तू का फोन नाही केला? मी म्हणला हो काय सांगू, लय आठवण येत होती, लय बोला वाटत होतं. ते म्हणे फोन का नाही केला? म्हणलं मोबाईलमध्ये बॅलन्स नव्हतं. ऐका ना, मी एवढंच म्हणलो आणि त्यानं फोन कट केला. आणि 5च मिनिटानं 999 रुपयाचं रिचार्ज मला केलं. कोणाला? मला. आणि रिचार्ज केल्यावर फोन केला. हॅलो. म्हणलं बोलो. कोण बोलतंय? म्हणलं संतोष महाराज. म्हणे कस काय? म्हणलं रेंजचा प्रॉब्लेम. लोक पागल झाले महाराज त्या मोबाईल न. विठाला आनंद जा महाराज. लेकरांना इकडे घेऊन जा, 2 तास इथं कीर्तनात बसू द्या. मी नेहमी सांगत असतो, जोपर्यंत वेळू माहिती ना तुम्हाला, वेळू कवळा आहे तोपर्यंत त्याला कसंही वाकवा, तो वागतो.
पण जर का वेळ निबर झाला ना भल्या भल्याला वाकवतो. तसे लेकरं आहेत, जोपर्यंत कवळे आहेत तोपर्यंत इकडे घ्या, आणा त्यांना इकडं, संस्कार द्या. एकदा जर काही निबर झाले ना वाकवणारच आहेत तुम्हाला. मग कंबड्यात लाताच आहेत महाराज. हां, आणि मी नेहमी सांगत असतो, मी बोलतो महाराज या विषयावर. का बोलतो? काळाची गरज आहे. पोरं खरं सांगा, तुम्ही मोबाईल पाहता, आजकालचे लोक म्हणतात तरुण पिढी बिघडली, पोरं बिघडले. अजिबात नाही. मी थोडं विरोधात बोलणारा महाराज आहे. आजकालचे लेकर नाही बिघडले हो, आजकालचे मायबाप बिघडले. तुमचं पोरग 24 तास हातात मोबाईल घेऊन बसते. पोरं बेटबेट सावधान. मला सांगा, तुम्ही मोबाईल पाहता ना? खरं सांगा, पाहता की नाही? पाहता. तुम्ही मोबाईल पाहता तरी सुद्धा तुमचे मम्मी पप्पा तुम्हाला काहीच म्हणत नाहीत. मग तुम्ही मूर्ख आहेत का मम्मी पप्पा? आहे ते रेंज मध्ये हुशार आहे. ते म्हणते आम्ही मूर्ख आहेत. हां, का म्हणलं म्हणतो मम्मी पप्पा. हां, अहो गरज आहे, काळाची गरज आहे. लेकरांना इकडे आणत चला. चला, मला सांगण्याचा भाव आहे. ज्ञानोबा राम नावाची ताकद सांगतात. किती राम नाव साजरे? बोले राम नावाचं भजन केल्याच्या नंतर भल्या भल्यांचा उद्धार होतो. कृष्ण नावाचं भजन केल्याच्या नंतर कितीतरी पापी उद्धारून जातात. चला, राम आणि कृष्ण नाव साजर आहे. कळालं ज्ञानोबा आम्हाला. काय करायचं? बोले हृदय मंदिरामध्ये स्मरायचं. का स्मरायचं? त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या आपुले आपण करा सोडवन, आपुले आपण करा सोडवन, आपुले आपण करा सोडवन, आपुले आपण करा सोडवन, आपुली 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 आपण करा सोडवन, संसार बंधन सोडावे गे, संसार बंधन सोडावे गे, संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे गे, हे संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे गे, हो संसार बंधन तोडावे गे, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, हे आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, क्या बात है. का भजन करायचं? बोले आपुली आपण करा सोडवन. सोडवण तुमची तुम्हालाच करायची. बायको प्रेम करणारी असू द्या, भाऊ प्रेम करणारा असू द्या, आई वडील जरी असतील, पाहुणे असतील, मित्र असतील, किती जरी जवळचे नाते असतील तरी ते तुम्हाला सोडू शकत नाही. बोले हे नाते कसे आहेत?
2 मिनिटात सांगतो. बोले परिवार कसा असतो, नाते कसे असतात, वर्णन केलं महाराज. साथी है मित्र गंध के जलबिंदु पान तक, अर्धांगिनी बढ़ेगी केवल मकान तक. परिवार के सब लोग चलेंगे स्मशान तक, और बेटा भी हक निभाएगा तो केवल अग्निदाग तक. मग काय करायचं, काहीच नाही. इससे तो आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिना अकेला रहेगा. काय करायचं महाराज, काहीच नाही. राम राम बोल रे, कृष्ण कृष्ण बोल, राम कृष्ण बोल रे, राम कृष्ण बोल. म्हणून राम कृष्ण नामे काय करायचं, काहीच नाही करायचं. राम नावाचं भजन, कृष्ण नावाचं भजन. चला ज्ञानोबा कळाला आम्हाला, संसार नावाचं बंधन तोडायचं, रामकृष्ण नावाचं भजन करायचं. हा उपदेश फक्त आम्हालाच आहे का, म्हणले अजिबात नाही. अगोदर मी माझ्या ध्यानात ही माळा जपली, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदय जिव्हाळा श्रीमूर्तीराया. वाजल्या 11 विठोबा जय जय विठोबा विठोबा रखुमाई. हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय विठोबा रखुमाई. हरि जय ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तीराया. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. 11 वाजलेत, मर्यादित वेळ संपलेली आहे. 2 तासाचं असतं त्याला कीर्तन म्हणतात, 3 तासाचं असतो त्याला पिक्चर म्हणतात, रातभर असतो त्याला कोण म्हणलं तमाशा, जागरण गोंधळ बी असते ना. लगेच तमाशाकडे गेले. म्हणून मर्यादित वेळ आहे. चला, अतिशय देखण्या स्वरूपामध्ये हा सोहळा होतोय. ज्यांच्यामुळं मला इथपर्यंत येण्याचा योग आला, आज ज्यांचं कीर्तनाचं सौजन्य आहे, आदरणीय आमचे श्री रावसाहेब माधवराव पाटील मुटकुळे आणि त्यांचे 3ही चिरंजीव, त्यामध्ये श्रीमान बबन रावसाहेब मुटकुळे, श्रीमान कल्याण रावसाहेब मुटकुळे आणि श्रीमान रमेश रावसाहेब मुटकुळे. या मुटकुळे परिवारासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. ज्यांचं आज अन्नदान आहे, आदरणीय श्री आदिनाथ अण्णाजी पाटील क्षीरसागर यांच्याकडून आजचे अन्नदान होतं. एकदा या अन्नदात्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवा. सप्त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं श्रेय अन्नदात्याचं आहे बरं का. हो, आणि त्याच्याही पेक्षा जास्त श्रेय खाला येणाऱ्याचं आहे. पंक्ती घालणारे भरपूर आहेत, पण खालाच कोण नाही आला तर खाऊ कोणाला घालायचं. म्हणून
आदी करून सर्व अतिशय सुंदर देखण्या स्वरूपामध्ये हा सोहळा आहे. म्हणून पुनश्च एकदा सर्व ग्रामस्थ मंडळींचे आभार, सर्व सप्ताह कमिटी, पंच कमिटी, विशेष उपस्थिती आमचे काकासाहेब महाराज आहेत, महाराजांचे सुद्धा आभार. त्याचबरोबर सर्व आमची भजनी मंडळ, तुम्ही 2 तास मला सांभाळून घेतलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. आमचे माऊली दादा आहेत आणि विशेष मला तरुण मंडळी दिसली, एकदा या तरुण मंडळीसाठी जोरदार टाळी वाजवा. लांब लांब का होईना पण बसलेले आहेत, आहे की नाही? लांब लांब का होईना पण बसलेले आहेत. तरुण पोरायचं कसं असतंय, पटलं तर पटलं, नाही तर कटलं. बरं वाटलं तर बसायचं, नाही तर गेले आपलं मागच्या मागं. पुन्हा गायच्या बिचप खाता येते, पाय बे लांबून बसता येते, सोपं असते मागं बसल्यावर. बाळांनो, तरुणांनो, तुमच्यासाठी सांगेल, आज हे कीर्तन तुमच्यासाठी आहे. कारण आज परमार्थाला खरी गरज म्हणजे तरुण पोरांची आहे. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुण कोणाला म्हणायचं सांगू? तरुण या शब्दाचा एक समानार्थी शब्द आहे युवक. यु म्हणजे युधिष्ठिर, व म्हणजे वशिष्ठ, क म्हणजे कर्ण. युधिष्ठिरासारखा ज्याच्याकडे धर्म आहे, वशिष्ठासारखं ज्याच्याकडे ज्ञान आहे, आणि कर्णासारखं ज्याच्याकडे दान आहे, त्याला म्हणायचं तरुण. पण आज अवघड झाले महाराज. आजकालचा तरुण संध्याकाळी 6 वाजता ज्याला आणावं लागतं धरून, हे का नाही, डुलतच येते, फाडून टाकीन, त्याची अंडरपॅन्ट फाटलेली आणि ते म्हणते फाडून टाकीन. अवघड झालंय महाराज. ज्याच्या तोंडावर मिशीन आहे ते पोरग दारू पिते हो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज. तरुणांनो, सुधरा, अजून बराच वेळ आहे तुमच्या हातामध्ये. आज बघा तुम्ही 25-25, 30-30 वर्षाचे पोरं झाले, लग्नच जमन. तुमच्या गावात असतील असे बरेच, आहेत का नाहीत? इथं नाहीत. आमच्या भागात लय वांदे झालेत महाराज, पोरीच भेटणार. कोणी बी आमच्याकडे येते, महाराज पोरगी आहे का? मी म्हणतो असतो मायाच मामाची कृपा झाली, नाही तर अवघड झालं असतं. तरुणांनी व्यसनापासून दूर राहा, आईवडिलांची सेवा करा, धर्माबद्दल अभिमान बाळगा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा आणि वारकरी संप्रदायाबद्दल अभिमान राहू द्या. एवढंच आजच्या कीर्तनातून घरी घेऊन जा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरी माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित, उपस्थित सर्व श्रोतू सज्जन मायबापाच्या चरणी समर्पित, गुरुवरांच्या चरणी समर्पित, माझ्या आईवडिलांच्या चरणी समर्पित. बोलण्याच्या ओघात एखादा चुकीचा शब्द आला असेल, 2 हात 3 मस्तक विठ्ठल जय 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 विठ्ठल. बोलिलेले पुरे वेडे वाकू